नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, PMC एक्झाम पोस्टपोन झालेली आहे. बाकीच्या ज्या एक्झामिनेशनची तुम्ही तयारी करत असाल तर त्या एक्झामिनेशनच्या टार्गेटमध्ये आपल्याला एक अजून एक्झाम ही ॲड ऑन करावी लागणार आहे आणि ती आहे छत्रपती संभाजीनगर इथली महानगरपालिकेची. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या जेवढ्याही मनपा आहेत, बऱ्याचशा ज्या ॲडव्हर्टाइजमेंट जरी येऊन गेलेल्या असतील तरी अजूनही रिक्त पदं आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला आपली तयारी ठेवावी लागणार आहे. याच्याबद्दलचं एक अपडेट मी आता घेऊन आलेलो आहे. एकदम छोट्याशा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमधले कुठले पदं रिक्त आहेत, कुठल्या जागा ह्या कधी येऊ शकतात आणि साधारणतः कधी ही एक्झाम होऊ शकते. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच अपडेट तुम्हाला देत राहू. विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेशी रिलेटेड जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये बरेचसे टेक्निकल, नॉन टेक्निकल खूप सारे पदं आहेत. जवळपास 227 पदं हे रिक्त आहेत आणि त्या अनुषंगाने जी जाहिरात आहे त्या जाहिरातीशी संबंधित आपल्या ज्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या पोस्ट आहेत त्या 2 पोस्ट आहेत. एक आहे कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर JEE आणि दुसरं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट. तर हे जे 2 पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो, या पदासाठीची ही जाहिरात आहे. साधारणतः 6 महिन्या अगोदर एक अपडेट आलं होतं आणि त्या अपडेटच्या अनुषंगाने जी प्रोसेस होती त्यावेळेची त्यांच्या सामान्य प्रशासन विभागाची ती प्रोसेस सुरू होती असं त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं होतं. आता एक साधारणतः ॲडव्हर्टाइजमेंट कधी येणार याबद्दलचं अजून एक अपडेट त्यांच्याच माहिती प्रशासन विभागाने दिलेलं आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचा डिग्री डिप्लोमा झालेला असेल आणि तुम्ही जर कुठल्याही ज्युनियर इंजिनियर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर एक बेस्ट पुस्तक ते म्हणजे आपलं 12,000 प्लस MCQ. हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये 100 पेक्षाही जास्त क्वेश्चन पेपर्स आहेत. सगळे क्वेश्चन्स पेपरचे आन्सर्स कीज, त्याचं एक्सप्लेनेशन आणि मागच्या लगतच्या काळामध्ये ज्या काही TCS IBPSनी एक्झाम घेतल्या ते क्वेश्चन पेपर्स आहेत जे तुम्हाला बेंचमार्क होतील तुमच्या अभ्यासासाठी. तर एक परफेक्ट स्टडी मटेरियल आहे. आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हे स्टडी मटेरियलची सॅम्पल PDF चेक करू शकता आणि तुम्ही परचेस करू शकता. तसंच तुम्ही जर पुणे किंवा नाशिकमध्ये असाल तर आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या ऑफिसमध्ये पुण्याला इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ पुणे येथे आणि नाशिकला इन्फिनिटी अकॅडमी उपाध्ये चेंबर, अशोक स्तंभ, वकीलवाडी नाशिक येथे तुम्ही घेऊ शकता. ओके, आता आपण परत आपल्या टॉपिकवरती येऊया. विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेशी संबंधित जसं मी आता सांगितलं तर 227 पदं हे रिक्त आहेत. ही 6 महिन्याच्या अगोदरचं अपडेट होतं. त्याच्यामध्ये त्यांचे जे सामान्य प्रशासन विभाग आहे त्यांनी मेन्शन केलं होतं की आकृतीबंध व सेवा भरती नियमानुसार मंजूर पदाची जी संख्या आहे त्या अनुषंगाने ज्या काही रिक्त पदे आहेत ह्या पदांच्या बिंदू नामावलीचं जे आहे म्हणजे ज्याला रोस्टर म्हणतो आपण, याला त्यांच्या सामान्य विभागाने काय केली होती, आयुक्तांनी मंजुरी दिली होती. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये आता जे लेटेस्ट अपडेट आहे, कारण त्यावेळेस हे साधारणतः 6 महिन्याच्या अगोदरचं अपडेट होतं, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मेन्शन करताना जे सिव्हिल इंजिनिअरिंगची जागा होत्या त्या सिव्हिल इंजिनिअरिंग, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य अशा 32 आणि 24 जागा होत्या. हे त्यावेळेस मंजुरीसाठी पाठवलेले पद होते, काहींना मंजुरी मिळवली होती. हे ऑलरेडी आपण याच्यावरती एक सेशन घेतलं होतं. आता लेटेस्ट अपडेट हे आहे की ती जी प्रोसेस आहे ती सगळी संपलेली आहे. IBPS कंपनी आपल्याला माहिती आहे, IBPS बँकिंगशी रिलेटेड जे सिलेक्शन्स कमिटी आहे त्यांच्या मार्फत हे एक्झामिनेशन होणार आहे आणि याच्यामध्ये जे 227 पदं बाकीची पदं आहेत पण आपण जे बोलतोय स्पेशली ते कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजेच ज्युनियर इंजिनियर ही आहेत 32 पदं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही आहे 24 पदं. तर हे जे पदं आहेत या पदांसाठीची जी भरती आहे ही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये, आपल्याला माहिती आहे आचारसंहिता आता सुरू आहे जिल्हा परिषदांची, आत्ताच कॉर्पोरेशनची संपलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये यांनी स्पष्ट मेन्शन केलं आहे की महापालिकेला जे आहे ते साधारणतः फेब्रुवारीच्या 2nd वीकमध्ये ही जी आहे ही पर्टिक्युलर जाहिरात येणार आहे. ओके, तर 2 आठवड्यानंतर ही जी जाहिरात आहे हे येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण ऑलरेडी PMC असेल, बाकीच्या JEE असेल याची तयारी करतच आहे. हे परत एक टार्गेट आपल्याला मिळालेलं आहे ज्याच्यामध्ये चांगल्या जागा आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये साधारणतः फेब्रुवारीच्या
मंथमध्ये ही जी जाहिरात आहे ही जाहिरात येईल. लक्षात घ्या, खूप साऱ्या कॉर्पोरेशन्स आहेत आणि या कॉर्पोरेशनच्या ज्या पर्टिक्युलर जागा आहेत त्या जागांची संबंधित जे काही भरती प्रक्रिया आहे ही वेगवेगळी होत असते, कारण ह्या ऑटोनॉमस बॉडीज आहेत. जसं PMC PCMC ह्या वेगवेगळ्या झाल्या, तसंच ही सुद्धा एक ॲड फेब्रुवारीमध्ये येणार आहे. ऑलरेडी आपला अभ्यास सुरूच आहे. आत्ता तुम्ही ज्या काळामध्ये कुठलीही एक्झामची डेट नाही, कारण आपल्याला माहिती आहे PMCची डेट पोस्टपोन झाली आहे, आता नवीन तारीख जाहीर होईल. तर जेव्हा कुठल्याही एक्झामच्या डेट नसतात, ॲडव्हर्टाइजमेंट नसते, अशा वेळेला तुम्ही सिलेबसला टार्गेट करा आणि ज्या वेळेला कुठल्या एक्झामिनेशन किंवा कुठल्या स्पेसिफिक ऑर्गनायझेशनची डेट येते, एक्झाम डेट, त्यावेळेस मात्र तुम्हाला काय करावं लागेल, ती एक्झाम टार्गेट करावं लागेल. IBPS पॅटर्न जर असेल तर लक्षात घ्या, रिझनिंग असेल, तुमचा नॉन टेक्निकलचा पार्ट असेल, हा डिफिकल्टी लेवल मीडियम टू डिफिकल्ट लेवलला जातो आणि त्याच्यामुळे तयारी करताना त्या अनुषंगाने तुम्हाला तयारी करायची आहे. TCS किंवा IBPSला सेपरेट बायफर्केट केल्यानंतर आपल्याला कळेल की कुठल्या पर्टिक्युलर एक्झामिनेशन कंडक्टिंग बॉडी कशा पद्धतीने क्वेश्चन पेपर सेट करतात. हे यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन आहेत आणि जे या सगळ्या एक्झामला टार्गेट करू इच्छितात, मग कुठल्याही याच्यामधल्या एक्झाम्स असतील तर गेम चेंजर बॅच आपली आहे. एक अशी कंप्लीट परिपूर्ण बॅच आहे ज्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं तुमचं कव्हर होईल. आपला IVR क्रमांक आहे 7887811411. याच्यावरती तुम्ही संपर्क करा, सगळी माहिती तुम्हाला दिल्या जाईल. अपडेट हेच आहे विद्यार्थी मित्रांनो की JEE 32 आणि CA 24 अशा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जाहिरात भरती फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये येणार आहे. आपल्याला तयार राहावं लागेल. थँक्यू.